नमस्कार, मी कामाक्षी बर्वे. बोल बर्वाच्या आजच्या भागामध्ये आपण ज्यांना भेटणार आहोत त्या प्रांजली फडणवीस. आता मी असं जर ओळख करून दिली योग गुरु प्रांजली फडणवीस तर चुकीचं ठरणार नाही आहे. प्रांजली ही मुख्यतः BSc झालेली आहे आणि त्याच्यानंतर तिने 2 वर्षाचा डिप्लोमा इन योगा थेरपी हा पुणे येथील कबीर बागेमधून पूर्ण केला आणि त्याच्यानंतर स्वरूप योग साधना या संस्थेच्या माध्यमातून ती लोकांना आता योग ही जीवनशैली म्हणून आपण कशा पद्धतीने ऍक्सेप्ट करू शकतो याबद्दलचे सर्व जे काही प्रकार तिला जे हाताळता येतील त्या पद्धतीने ती समाजाची सेवा करायचा प्रयत्न करते आहे. आपण वेलकम करूया प्रांजली फडणवीस. नमस्कार. प्रांजली, सुरुवातच मी तुझी योग गुरु अशा पद्धतीने म्हणते आहे, पण तुझं वय बघता ह्या विषयाकडची तुझी ओढ जी आहे ही बहुधा खूप लवकर सुरू झाल्यासारखी वाटते आहे. कारण योगाचार्य ह्या पदापर्यंत पोचताना तुझा टप्पा जो काही आहे हा बराच मोठा आहे, पण तुझं वयही खूप अलीकडचं दिसतं आहे. तर मला सांगशील की योग ह्या विषयाकडे तुझी ओढ जी होती ही लहान वयातच सुरू झाली होती का, आणि म्हणजे का बरं, का एवढ्या लवकर का तू योगाकडे वळलीस? बेसिकली माझा जो स्पोर्ट किंवा लहानपणी मी जो खेळ शिकले तो जिम्नॅस्टिक्स होता आणि माझे आई वडील दोघंही योगामध्ये अनेक वर्ष काम करत होते. मी मूळची नांदेडची आहे आणि अंबिका योग कुटीर ह्या संस्थेतर्फे माझे आई वडील कार्य करायचे. तर त्यांच्यासोबत मी जिम्नॅस्टिक हा गेम असल्यामुळे फ्लेक्झिबिलिटी चांगली होती, तर मी योगाचे डेमॉन्स्ट्रेशन करायला जायची. ओके. तिथून माझी योगाची सुरुवात झालेली आहे आणि तो म्हणजे माझा पहिला बाळकडू होता की मी योगासनं कशी करायची आणि ती योगासनं करून दाखवायची, एवढा पार्ट मी लहानपणापासून करत आलेली आहे. म्हणजे तू योग्य शब्द वापरलास, बाळकडू हाच शब्द त्याच्यासाठी योग्य आहे की खूप छोट्या वयापासूनच तू सुरुवात केलेली असल्यामुळे ऑब्व्हियसली तुझा ओढा या विषयाकडे नक्कीच आहे. माझा जो मगाशी म्हणण्याचा उद्देश होता, योगाचार्य म्हटलं की उगाच एक मोठ्या वयाची दाढीदारी अशी व्यक्तिमत्व आपल्याला रामदेव बाबा म्हणा किंवा श्रीश्रींच्या मुळे असं बघून उगाच वाटतं की हा एक सर्टन वय आलं की मगच आपल्याला योगाकडे वळायचं असतं बरं का. तसं तर तुझ्याकडे बघितल्यानंतर अजिबातच जाणवत नाही आहे. मग यंग एज मध्ये तुझा हा प्रवास नक्की सुरू कसा झाला? जसं मी सांगितलं की लहानपणापासून मी आई वडिलांसोबत योगा करायचे, पण योगामधलं जे तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी वगैरे आहे याचा काही मला तेवढं ज्ञान नव्हतं. पण हळूहळू काय झालं, मी त्यांच्यासोबत वेगवेगळ्या शिबिरांमध्ये वगैरे जायला लागले आणि तिथे माझे जे गुरुजी आहेत म्हणजे अंबिका योग कुटीरचे श्री निकम गुरुजी, माझे गुरुजी म्हणजे श्री भोपटकर गुरुजी, माझी आई गीता डोईफोडे, तर ह्या सगळ्यांनी जे त्या शिबिरांमध्ये जे विषय घेऊन भाषणं वगैरे व्हायची, तर त्यातून मला अनेक वेगवेगळे विषय योगाचे, योग ही जीवनशैली का असावी, योगाचं महत्व काय आहे, अशा स्वरूपामध्ये माझ्यापर्यंत ते पोहोचलं. जेव्हा मी शाळेमध्ये होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा छोट्या मुलांचे मी योगाचे शिबिर वगैरे घ्यायचे. कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी एकटी योगाचे शिबिर घेत होते कॉलेजमध्ये. असं करत करत हा माझा प्रवास सुरू झाला, तो माझ्या नकळतच सुरू झाला. पुढे जाऊन जेव्हा मी लग्न होऊन पुण्यामध्ये आले, त्यानंतर मात्र मला असं जाणवलं की ह्या पारंपरिक योगाला अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि शास्त्रशुद्ध माहितीची खूप गरज आहे आणि ती जर का माहिती मला व्यवस्थित झाली तर मी योगामध्ये बऱ्यापैकी पुढे जाऊ शकेल किंवा पारंगत होऊ शकेल. आणि ह्यासाठी मला पुण्यातल्या कबीरबाग मठ संस्थेची खूप चांगली मदत झाली. आमचे गुरुजी आचार्य डॉक्टर करंदीकर यांच्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून आम्ही थेरपी योगा हा विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकलो आणि त्यातून मग मेडिकल योगा आणि पारंपरिक योगा अशी दोन्हीची सांगड घालून मी आता योग हा समाजासाठी देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मुळामध्ये वय हा काही क्रायटेरिया नाही होत. आपला अभ्यास किंवा आपलं ज्ञान हेच महत्वाचं आहे. बेसिकली मला असं वाटत होतं की जर हा जीवनशैलीचा भाग आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, तरुणांपर्यंतही तो पोहोचला पाहिजे, तो खूप सिंपल असावा.
तो खूप जटिल, अवघड, क्लिष्ट नसावा. त्याची भाषा सुद्धा खूप साधी सोपी असावी की जी समोरच्याला कळेल. आणि अशा पद्धतीने तो योग मी डेव्हलप केला आणि तो देण्याचा मी प्रयत्न करते. परफेक्ट. तू जे म्हणतेयस तेही योग्य आहे की योगाचार्य म्हणलं की एक विशिष्ट प्रतिमाच तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे असं नक्की नाही आहे, आणि त्याला छेद देण्याचं काम तर तू करते आहेसच. त्यामुळे योग हा आयुष्याचा भाग होणं आणि ती जीवनशैली म्हणून स्वतः तू ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याचा समाजाला फायदा होऊ शकतो किंवा तू तो करून देऊ शकतेस, हे तुला स्वतःला कधी जाणवलं आणि मग तू त्या बाजूनी काय पद्धतीने काम करायला सुरुवात केलंस? बेसिकली आमच्या घरचे सगळेजण योग करणारे आहेत. त्यामध्ये वयोगट हा वेगवेगळा आहे. त्यानंतर मी स्वतः माझ्यावर जेव्हा मी योग शिकायला लागले त्यावेळेस माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये मी पूर्ण 9 महिने योग केलेला आहे. ओ, प्रेग्नन्सी मधला योग हा म्हणजे साधारण 2000-2004 ह्या काळामध्ये तसा तो नवीन होता किंवा तो थोडासा काळजीने दिला जायचा. तर त्यावेळेस मी तो आत्मसात केला. मी योग्य मार्गदर्शकांकडून तो शिकले आणि 9 महिने मी स्वतः योग केला. माझ्या दोन्ही डिलिव्हरीज नॉर्मल झालेल्या आहेत. तर हा जो काही स्वतःवर प्रयोग केल्यानंतर मला जो कॉन्फिडन्स आला, त्यानंतर मग मात्र मी प्रीनेटल योगा अगदी फुल फ्लेज घ्यायला लागलेली आहे. माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे अबव्ह 80 ते रेग्युलर योगा करतात. माझी मुलं योगा करतात. त्यामुळे वेगवेगळ्या वयोगटामध्ये कशा पद्धतीने हा योग दिला जाईल हे पहिले मी स्वतःवर आत्मसात करून मग मी तो समाजाला देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुझ्याकडेच तू उदाहरण सांगतेस की विविध वयातले लोक तुझ्याकडेच आधी घरात होते, त्यामुळे मला वाटतं तुला थोडंसं आपण कसं म्हणतो, आधी स्वतःवर प्रयत्न तर करून बघूया किंवा प्रयोग तर करून बघूया, मग आपल्याला सांगता येईल की येस, हे याच्यात मी मास्टरी केली आहे आणि मला हे तुमच्याकडून करून घेणं शक्य आहे. बरोबर. तुझं जे म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. अशा पद्धतीने पहिले आपण घडूयात आणि मग इतरांना बोलण्याचं जे काही सात्विक ताकद जी येते ना, ती ताकद मला त्यातून मिळाली. परफेक्ट. तुमच्या या बिघडलेल्या एकंदरीत योगामुळे काय फायदा होऊ शकतोय किंवा काय नाही, हा तर आपण आपल्या बोलण्यामध्ये येईलच. तू जे स्वरूप योग साधना आहे, तुझी संस्था आहे, या संस्थेमध्ये तू जो काही योगांचा लोकांच्याकडून अभ्यास करून घेतेस, तिथे तू कोणते स्पेशलाइज प्रकार हाताळतेस? कारण तुझ्या मगाशी बोलण्यामध्ये जे काही आलं त्याच्यामध्ये मेडिकल योगा असा एक शब्द आला किंवा प्रीनेटल योगा हा एक शब्द आला. हे तसे नॉर्मल भाषेतली योगासनं करणाऱ्या लोकांच्यासाठी बहुधा हा शब्द थोडेसे नवीन आहेत हे शब्द. तर नक्की कुठले हे स्पेशलाइज प्रकार आहेत आणि काय याची तुला गरज वाटली की असे स्पेशलाइज प्रकार करावेत? हे कशासाठी वाटलं? मी जसं सांगितलं की मला शास्त्रशुद्ध अभ्यासाची आवश्यकता सुरुवातीला वाटली. तर माझा हा अनुभव आहे की पारंपरिक योग शिकायला लोकांना आवडतं किंवा एकंदर आता लोकांना त्याचं महत्व पटलेलं आहे. त्यामुळे योग हा सगळ्यांना करायचा असतो, परंतु आपली शारीरिक स्थिती कशी आहे ह्याची पूर्ण कल्पना नसते. म्हणजे काही जणांना डायबेटीस असेल, हायपरटेन्शन असेल, काही जणांची कंबरदुखी, मानदुखी, हे इतके कॉमन प्रॉब्लेम झालेले आहेत. ते सगळे घेऊन साधक तुमच्याकडे येतात आणि मग पारंपरिक आसनं करताना असं होतं की काही आसनं ही त्या आजारांना चालत नाहीत आणि मग ती आसनं रेटून केल्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतात. तर अशा वेळेस मला जाणवलं की ह्या वेळेस ह्या व्यक्तीला मेडिकल योगाची आवश्यकता आहे. जर त्यांना नीट बसता येत नसेल तर त्यांनी पहिले गुडघे दुरुस्त केले पाहिजेत. गुडघे दुरुस्त झाल्यानंतर मग त्यांनी वज्रासनाचा ट्राय केला पाहिजे. अशा पद्धतीने ट्रायल एरर मध्ये मग माझे 2 कॅटेगरीज मी केल्या. एक पारंपरिक योग आणि एक मेडिकल योग. मेडिकल योग मध्ये मी वेगवेगळ्या व्याधींवर उपचार देते. कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी अशा स्वरूपामध्ये. पारंपरिक योगामध्ये वर्किंग लेडीज, फॅमिलीजसाठी मी वेगवेगळे योगाचे प्रकार घेते. कारण वर्किंग वुमनसाठी पण ह्याची खूप आवश्यकता आहे की खूप तास बसून काम झालेलं असतं आणि त्यावेळेस मग त्यांना योगा करण्याची आवश्यकता असते. त्यावेळेस त्यांना सर्वांगीण हालचालीची आवश्यकता असते. बरोबर. मग त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्या रिक्वायरमेंट प्रमाणे मी वेगवेगळ्या कॅटेगरीज बनवल्या. पॉवर योगा पण मी घेते, त्यानंतर प्रीनेटल योगा घेते,
वर्किंग वुमनसाठी वेगळा योगासनांचा प्रकार, त्याचे सगळे आसनांचे सिक्वेन्सेस वेगळे असतात. अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या प्रकार हे घेत असते. ओके. आता या स्पेशलाइज प्रकारामध्ये अजून अजून काही सांगू शकशील तू, की जसं तू सांगितलंस की ज्या प्रेग्नंट बायका आहेत त्यांच्यासाठी तू काही वेगळे सेट्स बसवलेले आहेत, मग त्याच्या वेगळ्या बॅचेस असतील समजा, किंवा मेडिकल संदर्भातल्या आहेत. मुलांच्यासाठी असा काही प्रकार आहे की आजकाल मुलं पण भयंकर चंचल आहेत, एका जागेवर बसत नाहीत. तक्रार असते ही पालकांची बऱ्याचदा की 10 मिनिटं सुद्धा एका जागेवर बसत नाही हो. ह्याला योग मदत करू शकतो? नक्कीच. माझी एक किड्स बॅच आहे की बर. ज्यामध्ये वयोगट 6 ते 10 ह्या बर. वयोगटातील घेते. ओके. पॅरेंट्स ते योगासाठी पाठवतात तर त्यांना थोडीशी अपेक्षा असते की त्यांची चंचलता कमी व्हावी, फ्लेक्झिबिलिटी चांगली असते, त्यामुळे त्यांनी योगामध्ये प्रावीण्य मिळवावं, कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावा. पण माझा जो मोटो आहे तो असा आहे की एक तर ह्या मुलांची चंचलता कमी होऊन त्यांना फोकस्ड स्थिरता यावी. बरोबर. कारण मी उदाहरण हेच देत असते की छोटी मुलं म्हणजे तराजूतले उंदीर आहेत, ते एका जागेवर कधीही स्वस्थ बसत नाहीत. त्यामुळे त्यांना एका जागेवर बसवणं हे एवढं चॅलेंजिंग असतं आणि पालकांना असं वाटत असतं की नाही, त्यांना मेडिटेशन शिकवा आणि त्यांना अजून तुम्ही ध्यान वगैरे घ्या. तर बेसिकली ते एका जागेवर स्वस्थ बसले तरी खूप आहेत. तर त्यामुळे त्यांच्या वयाला साजेसं गोडी गुलाबीने आम्ही त्यांच्याकडून योगासनं, प्राणायाम हे सगळे प्रकार करून घेतो. रिझल्ट इतका चांगला आहे की अनेक मुलांची क्रॉनिक सर्दी कमी झालीये, की जी पॅरेंट्सला सुद्धा समजते की इतकी सारखी वाहती सर्दी त्यांना असायची, सर्दीचा एवढा त्रास असायचा, तो कमी झाला. पण हे सगळं हसत खेळत आणि अगदी सहजतेने. त्याचप्रमाणे माझा मेन फोकस आहे छोट्या मुली, की ज्यांना पुढे जाऊन पीसीओडी किंवा पिरियड्सचे त्रास, मग पुढे जाऊन अजून प्रेग्नन्सीचे त्रास. तर जेव्हा हे ऑर्गन डेव्हलप होत असतात त्या वयामध्ये जर का त्या ऑर्गनला व्यवस्थित योगासनांचा उपयोग जर झाला आणि त्यांचे इंटरनल ऑर्गन जर का चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले तर पुढे जाऊन हा त्रास होणारच नाही. कारण माझ्या मुली जशा मोठ्या होत गेल्या तसं मला जाणवलं की शाळेमध्ये ह्या तक्रारी किती जास्त आहेत, पीसीओडी, पीसीओएस ह्याच्या मुलींच्या किती तक्रारी आहेत. तर त्या जर तक्रारी आपल्याला कमी करायच्या असतील तर त्यांनी लहानपणापासूनच योगा हा व्यवस्थित केला पाहिजे. त्यामुळे मी किड्स योगा बॅच घेते. माझ्यासाठी तर हा कॉन्सेप्टच नवीन आहे, किड्स योगा. आधी शब्दच म्हणजे जसे लहान मुलांचे डॉक्टर, पीडियाट्रिशियन असं जसं ऐकलं जातं, तसं बहुधा तुझं स्पेशलायझेशन या विषयामध्ये होत जाणार आहे असं वाटतंय, की मुलांचे जे काही तक्रारी आहेत याच्यावरती उत्तमरित्या तुझ्याकडे सोल्युशन सापडू शकेल. आजची आपली मुलाखत बघणारे जे कोणी पालक असतील ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत आणि त्यांना असे काही प्रॉब्लेम्स त्यांना दिसत आहेत की क्रॉनिक सर्दी आहे म्हणा, किंवा एडीएचडी ज्याला म्हणलं जातं, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड, एका जागेवर ही मुलं अजिबात बसत नाहीत. तर मला वाटतं तुम्ही प्रांजली मॅडमना त्यांच्या सेंटरवरती जाऊन भेटू शकता. त्यांचे सगळे ऍड्रेसेस, फोन नंबर्स हे सगळे आपल्या मुलाखतीच्या शेवटी फ्लॅश होणारच आहेत. प्लस अजून तुम्हाला टिप्स काही त्यांच्याकडनं जर मिळत असतील तर ह्या मुलाखतीमध्ये कंटिन्यू राहाल तर तेही तुम्हाला पाहायला ऐकायला मिळेलच. मला सांग, कोणत्या कोणत्या माध्यमांच्या, माहिती माध्यमांच्या थ्रू तू लोकांच्या पर्यंत योग पोहोचवतेस? म्हणजे एक आजचं हे माध्यम आहे डिजिटलचं, की ज्याच्यातून आपण लोकांच्या समोर येतो आहे, पण अशी देखील माध्यमं बरीच आहेत की ज्याच्या थ्रू लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचता येतं. तर तू कुठल्या माध्यमांच्या थ्रू लोकांच्या पर्यंत पोहोचलेली आहेस आतापर्यंत? जे माध्यम मला मिळेल त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि क्या माझा बात है. पोहोचण्याचा plan आहे. त्यामुळे 1 to 1 तर आहेच आहे. त्याच्यानंतर मी ऑनलाईन पण क्लासेस घेते. ओके. आता कोविडच्या काळामध्ये हे सगळे ऑनलाईन क्लासेस आमचे अगदी व्यवस्थित सुरू आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये व्यायामाचा योग सदराखाली मी गेले वर्षभर योगासनांची माहिती आणि जीवनशैलीनुसार योग कसा, म्हणजे कस्टमाइज्ड योग कसा असतो ह्याविषयी मी माहिती देते. फेसबुकवर माझे व्हिडिओज असतात वेगवेगळे, सुटसुटीत सोपी आसनं कशी करावीत आणि ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तुम्ही कुठल्या प्रकारची आसनं करू शकता ह्याचे व्हिडिओज मी पाठवत असते. तर जे माध्यम मला मिळेल, दिवाळी अंक असेल, पुस्तक असेल, मॅगझिन असेल, ह्या सगळ्यांच्या थ्रू मी योगा हा सर्क्युलेट करत असते. मी वेगवेगळे वर्कशॉप घेते, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन
मी 1-2 तासाचे किंवा एका दिवसाचे वगैरे वर्कशॉप घेते. तर हेतू हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचावं आणि ही एक खूप सुंदर जीवनशैली घडवण्यासाठीचा एक चांगला मार्ग आहे की जसं उत्तम आहार हा बाकी सप्लिमेंट आणि औषध गोळ्यांना बाजूला करतो, त्या पद्धतीने जर तुमची योगासनांमुळे जर तुमची जीवनशैली समृद्ध झाली तर तुम्हाला औषधांची आवश्यकताच लागणार नाही. अशा पद्धतीने तुमचा कॉन्फिडन्स पण वाढू शकतो आणि तुम्ही फिट अँड फाईन राहू शकता. तर त्यासाठी जे माध्यम मला मिळेल मी त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. मला तुझा हा एन्थुझियाझमच खूप आवडला की जे माध्यम मला मिळेल त्या माध्यमातून मी लोकांच्या पर्यंत योग नेण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच्यातून तुझं मुख्य म्हणजे डेडिकेशन दिसून येतं, जे काम तू ऍक्सेप्ट केलेलं आहे स्वतःहून समाजापर्यंत नेण्यासाठी. तर त्याच्यासाठी जे करण्याची तयारी लागते ती सगळी तू दाखवते आहेस. प्रिंट मीडियामध्ये जाते आहेस, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाते आहेस, पर्सन टू पर्सन तर तुझा सेंटरमुळे हे येतोच आहे की लोकांच्याशी संपर्क येतोच आहे. पण करोनाच्या या काळामध्ये संपर्क हाच दुरापास्त खरं तर झाला होता. तेव्हा डिजिटलनी तुला जी काही मदत केली आहे तू म्हणतेस, मला सांगशील की डिजिटलच्या माध्यमातून तू लोकांच्या पर्यंत कसं नेलंयस आत्ता योग? कारण ही आत्ताची काळाची गरज तर हीच आहे. प्रॅक्टिकली अजून म्हणजे थिएटर्सही खूप काही मोठ्या प्रमाणात उघडलेले नाही, त्यामुळे म्हणजे बंद हॉल जे काही आहेत जिथे आपण असे क्लासेस घेतो किंवा काय, तर तिथे लोकांच्याशी संपर्क अजूनही फारसा होऊ शकत नाहीये. मग अशा वेळेला डिजिटलकडे वळते आहेस मोठ्या प्रमाणावरती? हो, डिजिटलमध्ये माझे जे पारंपरिक योगाचे ज्या काही बॅचेस आहेत त्या सगळ्या बॅचेस मी शिफ्ट केल्या. माझ्या टोटल तशा 14 बॅचेस चालतात 2 सेंटरमध्ये. तर त्यातल्या मी निम्म्या बॅचेस ह्या ऑनलाईन केलेल्या आहेत आणि त्यांना मी तासाभराचा प्रोग्राम देऊन त्यात प्राणायाम, योगासनं, आत्ताच्या काळामध्ये काय करणं आवश्यक आहे, एकदा मेडिटेशन, पॉवर योगा, हे सगळे आम्ही वेगवेगळे सेशन असे डिझाईन करून ते आम्ही ह्याच्यावर डिजिटल किंवा व्हॉट्सअपवर पाठवतो आणि त्याद्वारे आम्ही सगळ्यांकडून योगा करून घेतो. म्हणजे जरी 6-8 महिने झाले मध्ये ब्रेक झालेला आहे तरी कनेक्टिव्हिटी कुठेही तुटलेली नाही. योगा हा एकमेकांना जोडून ठेवतो, तर हा योग सुद्धा एकदम पक्का आहे आणि तो एकमेकांना अजूनही जोडूनच आहे. मध्ये कोविड येवो अथवा कुठल्याही प्रकारची अडचण येवो त्यात फरक पडलेला नाही. क्या बात है. हे काम तर मोठं होत निघालंय असं दिसतच आहे. म्हणजे पूर्वी 1 सेंटर होतं, आता 2 सेंटर्स सुरू झालेली आहेत. लोकांचा ओढा या जीवनशैलीकडे वाढायला लागलेला आहे, कारण त्याचे बेनिफिट्स दिसायला लागलेले आहेत की हे केल्याने माझे 2 गोळ्या जर कमी होणार असतील तर मग मी हे का नाही करायचं, ह्या विचाराकडे लोक आता जायला लागताना दिसत आहेत. कारण त्याचे ऑब्व्हियसली जे फायदे आहेत हे समोर येत आहेत. हे काम तू एकटी तर आता नक्की करू शकत नाही आहेस. मग तुझ्या बरोबर तुझ्या सहकाऱ्यांची टीम कशा पद्धतीने डेव्हलप होत गेली आहे, काय सांगशील? ह्या बाबतीत मी असं सांगेल की मुळात योग ना खूप सात्विकता देतो. म्हणजे जो व्यक्ती योग करतो ना त्याच्यामध्ये ती सात्विकता येते आणि पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी. तसे त्या नेचरचे जे लोक आहेत ना ते आपोआप कनेक्ट होत जातात. तर माझे जी शिक्षकांची टीम आहे, आता आम्ही सगळे मिळून एक 8 शिक्षक आहोत आणि आम्ही 2 सेंटर चालवतो. तर त्यामुळे प्रत्येक शिक्षक हा अशा पद्धतीने योगाने प्रेरित होऊन आलेला असा शिक्षक आहे. माझ्या सेंटरची मेन टीचर प्रीती केळकर, अनुराधा कुलकर्णी, हेमंत नवरे सर, आत्रे सर, त्यानंतर अंबिका बेहरी, नम्रता नहार आणि माझी स्वतःची मुलगी उर्वी फडणवीस, ही सुद्धा माझी ज्युनियर टीचर आहे आणि ती लहान मुलांची बॅच घेते. तर हे सगळेजण एका चांगल्या प्रेरणेने एकत्र आलेले आहेत आणि अतिशय डिव्होटेडली ते योगाचं कार्य करतात, योगदानाचं कार्य करतात. त्यामुळे त्यांची प्रत्येकाची इच्छा असते की आलेला पेशंट, आलेला साधक हा इथून जाताना मोकळा होऊन जावा, आनंदी होऊन जावा, त्याचा त्रास जास्तीत जास्त कमी व्हावा, अशा हेतूने ते सर्वजण योगदान करतात आणि त्यासाठी त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्या ट्रेनिंग थ्रू ते हे सगळं योगदानाचं कार्य करतात. तू खूप छान शब्द वापरती आहेस, योगदान. जसं आपण विद्यादान म्हणतो तशा पद्धतीने तुम्ही योगाचं दान लोकांच्या पर्यंत पोहोचवता आहात. याचा एक छोटासा वाटा बर्वाकडे पण आलेला होता.
जागतिक योग दिन ज्या दिवशी साजरा झाला त्या आठवड्यामध्ये प्रांजली फडणवीस यांनी आपल्यासाठी स्पेशली कॉस्मेटिक योगा हा जो एक प्रकार हाताळला जातो त्याच्यामध्ये फेशियल योगा असा एक सेशन त्यांनी आपल्यासाठी घेतला होता, जो बर्वाच्या फेसबुक पेजवरती पण आहे, तेही तुम्ही बघा. हॅलो फ्रेंड्स, मी योगा थेरपिस्ट प्रांजली फडणवीस. मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे कॉस्मेटिक योगा. आज आपण कॉस्मेटिक योगा पाहणार आहोत. कॉस्मेटिक योगाद्वारे आपली स्किन हेल्दी कशी राहील आणि ती सुंदर कशी दिसेल, सतेज कशी दिसेल हे आपण आज पाहणार आहोत. स्किनवर कशाचा इफेक्ट होतो, तर एक तर एजिंगचा इफेक्ट होतो. लहानपणी जशी आपली स्किन असते तशी पुढे ती राहत नाही. त्याचप्रमाणे स्ट्रेसचा परिणाम होतो. आपण जो काही आहार घेतो त्याचा परिणाम होतो. जर आपली पुरेशी झोप झाली नाही, आपल्या बॉडीला आणि मनाला जर पुरेशी विश्रांती मिळाली नाही, त्याचा परिणाम देखील आपल्या स्किनवर होतो. त्यामुळे 5-6 कन्सेप्ट आहेत की ज्यावर आपण आज विचार करणार आहोत. पहिला मुद्दा आहे हायड्रेशन. म्हणजे आपल्या स्किनला जर आपण वेळोवेळी हायड्रेट करत नाही तर त्याचा परिणाम आपल्या स्किनवर खूप चांगला होतो. आपण बाहेर जातो पोल्युशनमध्ये, उन्हामध्ये आपल्या स्किनवर जे काही रेज किंवा उष्णता याच्यामुळे जो परिणाम होतो तर तो परिणाम धुवून काढण्यासाठी, साफ करण्यासाठी योगामध्ये नेत्रस्नान नावाची क्रिया केली आहे. नेत्रस्नानासाठी पहिले तोंडात पाणी भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण तोंडात पाणी भरून त्यानंतर डोळ्यावर हलकेच पाण्याचा शिडकावा करायचा आहे. तीनदा करून थांबायचे. सेकंड पॉइंट, पुरेशी झोप. रात्रीचे जागरण किंवा लेट नाईट ऑफिस किंवा लेट नाईट पार्टी त्याच्यामुळे जर आपली झोप पुरेशी होत नसेल तर लगेचच त्याचा डायरेक्ट रिलेशन हे आपल्या स्किनवर येतो. आपली स्किन डल दिसते, डोळ्यामध्ये डार्क सर्कल येतात. तर या सगळ्यासाठी योगामध्ये योगनिद्रा आणि पॉवर नॅप सांगितलेली आहे. योगनिद्रा म्हणजे पूर्ण बॉडी रिलॅक्स करून हळूहळू पूर्ण झोपायचं आहे आणि डोळे बंद करून फक्त शांतपणे श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असे जर तुम्ही 10-15 श्वास किंवा 5 ते 10 मिनिटासाठी जर तुम्ही रिलॅक्स होऊ शकता तर तुम्हाला पूर्ण झोपेसारखा अनुभव मिळेल आणि जो काही थकवा आला तो सगळा थकवा दूर होईल. तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस हा कुठल्याही प्रकारचा असतो. फिजिकल स्ट्रेस की तुम्हाला काहीतरी त्रास होतो, तुमचं काहीतरी दुखतंय अशा स्वरूपामध्ये, किंवा इमोशनल स्ट्रेस असेल जो तुम्हाला मनाला काहीतरी हर्ट करून गेला आहे त्यामुळे तुम्ही दुखावले गेला आहात, किंवा वयोमानानुसार येणारा मेनोपॉझल स्टेज ज्याच्यामध्ये तुम्हाला जो काही त्रास होतो तो एक्सप्लेन करता येत नाही, पण अशा वेळेस जो काही स्ट्रेस आलेला असतो त्या स्ट्रेसचा परिणाम सुद्धा आपल्या स्किनवर होतो. अशा वेळेस योगामध्ये प्राणायाम हे खूप युजफुल आहे की जे आपल्याला मदत करतात. प्राणायामामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे श्वासावर केले जाते. त्यामुळे श्वास घेऊन तो दुप्पट आकड्यामध्ये जेव्हा सोडायचा आपण प्रयत्न करतो आणि आपला पूर्ण फोकस हा फक्त श्वासावर असतो त्यावेळेस हळूहळू आपला कुठल्याही स्वरूपाचा स्ट्रेस असला तरी तो कमी होण्यासाठी मदत होते. चौथा मुद्दा आहे फूड हॅबिट्स, ज्यामध्ये आहारामध्ये आपल्या ऑइली, स्पायसी आणि जंक फूड हे कमी असावे. त्याच्याच बरोबरीने प्रोटीन्स जास्त असावे. प्रोटीन्स मध्ये येतात स्प्राउट्स, मटकी, चवळी हे सगळे प्रकार. त्याच्याबरोबरीने असावे मिनरल्स. मिनरल्स चहाळ्यात चांगल्या प्रकारे मिळतात. लिंबू सरबत आहे, नुसतं लिंबू पाणी आहे हे सुद्धा आहारामध्ये आपल्याला असावं. त्याचप्रमाणे सॅलेड्स याचा इंटेक आपल्या आहारामध्ये जास्त असावा. पाचवा मुद्दा आहे डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरामध्ये जो काही मलभाग किंवा उष्णता निर्माण झाली आहे ज्याच्यामुळे जनरली पिंपल्स येतात किंवा बॉयल्स येतात, तर ह्या सगळ्यांना कमी करण्यासाठी योगामध्ये खूप सुंदर प्रकार सांगितलेला आहे, जो अष्टांग योगामध्ये शुद्धीक्रिया येतो, ज्याचं नाव आहे शंखप्रक्षालन. शंखप्रक्षालनामध्ये 2 ग्लास कोमट पाणी घेऊन आसनं करायची असतात. त्या आसनांमुळे पोट साफ होतं, त्यामुळे पोटातली सगळी उष्णता कमी होते. पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे स्किन आपली नरिश होते आणि ती सतेज होते, त्याच्यात ग्लो येतो आणि जो काही चेहऱ्यावर आलेला डलनेस आहे किंवा काळसरपणा आलेला आहे तो सगळा कमी होतो आणि स्किन आपली एकदम सतेज, तुकतुकीत, टवटवीत दिसायला लागते. शंखप्रक्षालन सकाळी उठून आपण कोमट पाणी पितो, त्यामध्ये थोडंसं लिंबू घालायचं आहे, मध आवडत असेल तर मध, किंवा नुसतं साधं कोमट पाणी. 2 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. सुरुवातीला प्रॅक्टिस होत नाही त्यामुळे पहिले 1 ग्लास पाणी, त्यानंतर हळूहळू वाढवत 2 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. पाणी पिऊन झाल्यानंतर पहिलं आसन, दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून स्ट्रेट वर उचलायचे आहे. श्वास पूर्ण भरून घ्यायचा आणि हळूहळू लेफ्ट साईडला डावीकडे बेंड होऊन परत सरळ श्वास सोडायचा. परत एकदा श्वास घ्या लेफ्ट साईडला,
सरळ असं डावीकडे 3दा. सेम तसंच तुम्हाला उजव्या बाजूनी पण करायचं आहे. दुसरा प्रकार, दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत बाजूला घ्यायचे आहेत. श्वास भरून घ्यायचा आहे आणि पूर्ण लेफ्ट साईडला वळायचं. सावकाश सरळ श्वास सोडा. परत एकदा श्वास घेऊन लेफ्ट साईडला, डावीकडे सलग 3दा आणि त्यानंतर उजवीकडे सलग 3दा. अशा प्रकारे आपल्याला हात पुढचा प्रकार करायचा आहे. त्यानंतरचा महत्वाचा प्रकार आहे एक्सरसाइज ऑस्मॅटिक योगा. त्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर जेवढे मसल आहे आणि स्किन आहे त्या सगळ्यांना आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. जेव्हा आपण फेशियल करतो किंवा मसाज करतो तर तो पॅसिव्ह झाला, पण आता आपण करणार आहोत ते ऍक्च्युअल आपले मसल जे आहेत ते ऍक्टिव्हेट करणार आहोत थ्रू एक्सरसाइज. आता पहिला प्रकार, चीक इन, गाल पूर्ण आत ओढून घ्यायचे. ब्लो एअर, तोंडातून पूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा. कुंकर मारल्याप्रमाणे तोंडातून हळूहळू श्वास पूर्ण सोडायचा. असं 5 वेळेस करायचंय. सेकंड, मसाज युअर चीक. जीभ गालाला आतून लावायची आहे आणि अप अँड डाऊन, वर खाली वर खाली असं 10 वेळेस करायचंय. त्यानंतर रोटेशन, पूर्ण गोलाकार जीभ फिरवायची आहे गालावर. एका बाजूने 5 क्लॉकवाईज 5 अँटी क्लॉकवाईज. सेम तसं दुसऱ्या बाजूने. पूर्ण जेवढा गाल ताणला जाईल तितकं उत्तम. फेशियल कपालभाती, ज्यामध्ये चेहरा कॉम्प्रेस करून नाकाद्वारे श्वास सोडायचा आहे. सिंह मुद्रा, ज्यामध्ये जीभ बाहेर काढून चेहरा पूर्ण ताणायचा आहे. हा प्रकार 5 वेळेस करायचा आहे आणि सिंह मुद्रा ही थायरॉइडसाठी पण उपयुक्त आहे. पाहूयात तशी. पूर्ण जीभ बाहेर काढून डोळे मोठे करून थांबायचे आहे आणि मग रिलॅक्स. नेक्स्ट, लिप कॉम्प्रेशन. ओठ एकमेकांवर दाबायचे आणि हळूहळू हसण्यासारखा गालाचे वर उंचवटे आणण्याचा प्रयत्न करायचा. रिलॅक्स. त्यानंतर नेक्स्ट आहे, जीभ पूर्ण ओठांभोवती गोलाकार फिरवायची आहे. स्लोली 10 सरळ आणि 10 उलट. सगळ्या बाजूने जीभ गोलाकार फिरली पाहिजे. शेवटचा प्रकार, गाल फुगवायचे आहे आणि हळूहळू मान वर घेऊन चावल्यासारखी ऍक्शन करायची. वरचा आणि खालचा जबडा चावल्याप्रमाणे ऍक्शन करायची. ही डबल सिन साठी असलेला खूप चांगला एक्सरसाइज आहे. रिलॅक्स. जेव्हा अतिशय सावकाश आणि व्यवस्थित तुम्ही हे सगळे प्रकार कराल त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की गालाच्या आतले स्नायू हे चांगले दाबले गेलेले आहेत आणि ते ऍक्टिव्हेट झालेले आहेत. त्याचप्रमाणे चेहऱ्याला तुमच्या घाम आल्याचं जाणवेल. याचा अर्थ तुमचे पूर्ण चेहऱ्याचे मसल चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट झालेले आहेत. तर असे आहेत हे सगळे कॉस्मेटिक योगाचे प्रकार, जे तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा जो काही फीडबॅक आहे तो खालच्या नंबरवर जरूर द्या. भविष्यातही आपण जरूर भेटूया. खालच्या नंबरवर संपर्क करून तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता. हा करोनाचा काळ सगळ्यांसाठीच खूप अवघड असा गेला होता. या करोनाच्या काळात सगळ्यात महत्वाचं काय ठरलं असेल तर ती शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या तंदुरुस्ती ज्या काही आहेत या सगळ्यात महत्वाच्या ठरलेल्या आहेत. तुझा अनुभव मला पेशंट्सच्या संदर्भात म्हणजे ऐकायला जास्ती आवडेल की तू लोकांच्या पर्यंत कशी पोचलीस, किंवा याही करोनाच्या काळात पेशंटच्या घरी आहे, तू तुझ्या घरी आहेस आणि स्टील तू त्यांना दिलासाही देऊ शकली आहेस, त्यांना शारीरिक तंदुरुस्ती पण मिळवून देऊ शकली आहेस. आणि मी शरीराने फिट आहे म्हणलं की मग माझं मनही फिट राहण्याकडे वळतं. तर या दृष्टीने मला तू 1-2 उदाहरणं सांगू शकशील का की तू कशा पद्धतीने लोकांना मदत करू शकली आहेस? एक पेशंट माझ्याकडे आली होती. 10 वर्षाची छोटी मुलगी होती. तिला चिकनगुनिया झाला होता आणि तिचे सगळे जॉईंट स्वेलिंग होतं तिच्यावर. इतका तिला त्रास होता की ती उठू बसू शकत नव्हती. मी अक्षरशः तिला उचलून तिला बेडवर बसवून तिला बेल्ट वगैरे बांधून द्यायचे. आणि माझी ती पहिली चिकनगुनियाची पेशंट होती. परंतु जॉईंट स्वेलिंग तिचं जी योगथेरपी मी तिला दिली रोप बेल्टच्या मदतीने, त्याने तिला इतका ट्रेमेंडस फरक झाला की एका आठवड्यामध्ये तिच्या चालण्या वागण्यापासून सगळ्या ह्याच्यामध्ये फरक झाला. आणि 15 दिवसामध्ये ती स्वतःची चालत येऊन बेडवर बसत होती. सगळी रोप बेल्ट आणणं नेणं हे सगळं काम करत होती. आणि वडिलांचा फीडबॅक खूप चांगला होता की ती आता हातात पेन धरून ती लिहू शकते, ती अभ्यास करू शकते. तर म्हणजे इतका छान इफेक्ट तिच्यावर झाला होता. अनेक लिस्थेसिस आणि कंबरदुखीचे पेशंट येतात जे चालू शकत नाहीत, काठी घेऊन येतात. आणि मग ट्रीटमेंट झाल्यानंतर 1 आठवड्याभरानंतर त्यांच्यामध्ये जो फरक दिसतो तो पाहिल्यावर आनंद होतो. एक माझी पेशंट ट्रेकिंगला जाऊन
तिथे तिने 10,000 पायऱ्या चढल्यानंतर तिथून तिने मला फोन केला होता की मॅडम आज मी तुमच्यामुळे या पायऱ्या चढून इथपर्यंत आलेली आहे, माझा कॉन्फिडन्स जो काही बुस्टअप झालेला आहे. तर अशा पद्धतीने फक्त फिजिकलच नाही तर इमोशनल आणि मेंटल स्ट्रेसवर सुद्धा योग खूप चांगला काम करतो. अनेक फोबियाचे पेशंट आपल्याकडे येतात आणि ते रिकव्हर होतात. मानसिक ताकद त्यांना चांगल्या पद्धतीने मिळते, त्यामुळे ते स्वतःच्याच निगेटिव्हिटीवर ओव्हरकम करू शकतात, कंट्रोल मिळवू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. कोविडच्या काळामध्ये सुद्धा सेम असंच झालं की मानसिकरित्या सगळे इतके डिप्रेस्ड होते की त्यांना पहिले मानसिक उभारी देण्याची गरज होती आणि तिथे प्राणायाम आणि मेडिटेशनचा खूप चांगला उपयोग झाला. मी ऑनलाईन बरेच सेशन घेत होते आणि प्रत्येकाशी त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे बोलून त्यांना ही सगळी ट्रीटमेंट मी देत होते. त्यातून त्यांची रिकव्हरी खूप चांगल्या पद्धतीने झाली. खूप छान. म्हणजे तू सांगितलंसच की मानसिक तंदुरुस्ती ही या काळामध्ये टिकवणं खरंच खूप अवघड झालं होतं, पण तिथेही तू लोकांच्यासाठी उभी राहिलेलीच होतीस. मला एक छोटासा अजून प्रश्न तुला असा विचारावासा वाटतो की आजकालचं जे काम आहे, वर्क फ्रॉम होम हा शब्द आपण खूप परावलीसारखा सतत कानावरती आदळताना दिसतो आहे. मुलं जी आहेत ही ऑनलाईनच्या क्लासेसमुळे कॉन्स्टंटली स्क्रीनच्या समोर आहेत. कुठला ना कुठला लॅपटॉपचा स्क्रीन असेल, मोबाईलचा स्क्रीन असेल किंवा टीव्हीचा स्क्रीन असेल, याच्याच समोर आहेत. तर या सगळ्या गोष्टींमधून होणारे जे मानेचे त्रास आहेत म्हण किंवा डोळ्याचे त्रास आहेत म्हण, याच्यासाठी तू काही छोट्याशा टिप्स देऊ शकशील की ज्या प्रत्येक जण आपल्या घरी ट्राय करून बघू शकेल? म्हणजे आता मी एक असा क्रिस्पी 5 मिनिटाचा व्हिडिओ तयार केलेला आहे ओके. की जो 5च मिनिटाचा आहे फक्त. की तुम्हाला माहितीये ना, आता तुम्ही 2-3 तास बसून काम करणार आहात किंवा तुमचं स्कूल किंवा कॉलेज चालू आहे आणि तुम्ही आता बसणारच आहात, तर त्यावेळेस सुरुवातीला तो 5 मिनिटाचा व्हिडिओ लावायचा, ज्यामध्ये डोळ्याचा एक व्यायाम प्रकार असेल, लेफ्ट राईट किंवा अप डाऊन किंवा रोटेशन पैकी एक. त्यानंतर नेक मानेचा एक रोटेशनचा प्रकार असेल, त्यानंतर शोल्डर ह्याचा एक प्रकार असेल, बॅक साठी एक फॉरवर्ड स्ट्रेच असेल आणि बोर्डम किंवा कंटाळा येऊ नये म्हणून तुम्हाला एक प्रकारे थोडंसं बुस्टअप की चेअरवर बसून तुम्ही सूर्यनमस्कार करा किंवा तुम्ही वॉर्मअप टाईप मध्ये काहीतरी हालचाल करा आणि एक प्राणायामाचा प्रकार. असा 5 मिनिटाचा क्रिस्पी प्रोग्राम करायचा आणि तुम्ही तुमचा कामाला लागायचा. मध्ये ब्रेक हवा असेल तर त्यावेळेस सुद्धा तोच प्रोग्राम रिपीट करायचा. तर तुम्हाला त्या बसण्याचा त्रास होणार नाही आणि अवेअरनेस पण वाढेल की नेमका त्रास कशामुळे होतोय, आपलं पोश्चर चुकतंय का, मग पोश्चर कसं सुधारलं पाहिजे आणि कशा पद्धतीने बसलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची सिटिंग पोझिशन चेंज करू शकता आणि छोटेसे एक्सरसाइज करू शकता. नमस्कार, मैं योग थेरेपिस्ट प्रांजलि फडणवीस, स्वरूप योग साधना केंद्र की संचालिका। पिछले 15 सालों से पूना में हम 2 योग केंद्र चलाते हैं, जहाँ पे हम हठ योग और प्राणायाम सिखाते हैं, वैसे ही मेडिकल योगा भी सिखाते हैं। तो चलो आइए करते हैं योगा। सिटिंग सूर्य नमस्कार। 1 हाथ जोड़ लीजिए, 2 ताड़ासन दोनों हाथ ऊपर, 3 सांस छोड़ते हुए नीचे, 4 लेफ्ट हैंड ऊपर, 5 लेफ्ट हैंड नीचे, 6 राइट हैंड ऊपर, 7 राइट हैंड नीचे, 8 एक पैर ऊपर नीचे, 9 दूसरा पैर ऊपर नीचे, 10 फॉरवर्ड बेंड, 11 ताड़ासन, 12 नमस्कार। आंखों की एक्सरसाइज। आंखें पूरी तरह से राउंड पोजीशन में घुमानी है। स्टार्ट। नीचे, राइट साइड, ऊपर, लेफ्ट साइड, फिर नीचे, रोटेशन 2 3, अब रिवर्स, नीचे, लेफ्ट, अप, राइट, डाउन, लेफ्ट, अप, राइट, और एक बार। वेरी गुड। रिलैक्स, आंखें बंद कीजिए, 2 सेकंड के लिए होल्ड, रिलैक्स। नेक मूवमेंट। गर्दन लेफ्ट साइड में, धीरे धीरे चिन शोल्डर की तरफ, होल्ड। अब स्लोली सीधा होना है, राइट साइड सीधा होना है, फिर से एक बार, लेफ्ट साइड
hold, breathing normal, 1, 2, 3, 4, 5. Right side, 1, 2, 3, 4, 5. अब लास्ट, धीरे धीरे गर्दन पूरी तरह से लेफ्ट साइड में, 1, 2, 3, 4, 5. राइट साइड, 1, 2, 3, 4, 5. रिलैक्स. शोल्डर मूवमेंट, दोनों हाथ ऊपर, पूरी तरह से स्ट्रेच करके स्लोली नीचे डब्ल्यू पोजीशन में. फिर से एक बार हाथ ऊपर, होल्ड, 1, 2, 3, 4, 5. डब्ल्यू पोजीशन, 1, 2, 3, 4, 5. अप, 1, 2, 3, 4, 5. डाउन, 1, 2, 3, 4, 5. रिलैक्स. बैक मसल के लिए सिटिंग मार्कर आसन, दोनों हाथ घुटनों पे रखना है. अब धीरे धीरे फॉरवर्ड बेंड, पीठ पूरी तरह से बेंड करके स्लोली आगे की तरफ झुकना है. फॉरवर्ड बेंड. अब धीरे धीरे सीधे होना है. अब धीरे धीरे बैक बेंड. फिर से एक बार स्लोली आगे, होल्ड, ब्रीदिंग नॉर्मल, 1, 2, 3, 4, 5. धीरे धीरे सीधे होना है. इरेक्ट योर स्पाइन, देन बेंड योर स्पाइन. होल्ड, 1, 2, 3, 4, 5. लास्ट, फॉरवर्ड बेंड, 1, 2, 3, 4, 5. इरेक्ट योर स्पाइन. फिर से एक बार पीछे की तरफ स्क्वीज करके, बैक मसल स्क्वीज करके वैसे ही रुकना है. 1, 2, 3, 4, 5. रिलैक्स. प्राणायाम में आज हम लेने वाले हैं कपालभाति. कोरोना के पार्श्वभूमि पे कपालभाति एक क्रिया बहुत ही इम्पोर्टेंट है, जिसमें हम फोर्सफुली सांस बाहर छोड़ते हैं. सांस अंदर लेते हैं, पेट अंदर खींच के सांस फिर से बाहर. ये जो फोर्स है ये ज्यादा इम्पोर्टेंट है. सांस को अंदर लेना है, फोर्सफुली बाहर छोड़ना है. अंदर बाहर. शोल्डर फिक्स, गर्दन फिक्स. पूरा ध्यान सांस की तरफ देना है. रिलॅक्स. तुझा हा जो शब्द होता ना तोच मला फार आवडला, क्रिस्पी प्रोग्राम. अगदी नवीन जनरेशनच्या लोकांना कळणारा भाग आहे हा, की क्रिस्प, सुरसुरीत जो आहे, छोटूसा आहे, जो तुमच्या आयुष्याला अतिशय चांगलं आणि आनंदी बनवू शकतो. शारीरिक तंदुरुस्तीच्या बरोबर मानसिक तंदुरुस्ती पण तुम्हाला देऊ शकतो. या कोविडच्या काळाने आपल्याला जर काय शिकवलं असेल सगळ्यांना, तर या दोन गोष्टींवर भर देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे या काळाने आपल्याला शिकवलेलं होतं. आणि याच कठीण काळामध्ये जसे हेल्थ वर्कर काम करत होते, तसेच योगाचे लोक देखील जीवनशैली सुधारण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचं काम करत होती ते आपण आज प्रांजलीकडून ऐकलेलं आहेच. या संदर्भात कोणालाही जर काही शारीरिक मानसिक आजार असतील आणि ज्याच्यावरती त्यांना मात करायची असेल, तर स्वरूप योग साधना केंद्र जे आहे हे तुमच्या मदतीला उभं आहेच. तुमचे फोन नंबर जे आहेत ते खाली फ्लॅश होतीलच जेव्हा आपली मुलाखत संपेल. मॅडमचा देखील नंबर असेल. आणि प्रांजली, आज तू आमच्या इथे आलीस, बोलबर्वाच्या सगळ्या लोकांना तुझा एक्सपिरियन्स सांगितलास, तुझी सुरुवात सांगितलीस, आज तू कुठे येऊन उभी राहिलीस हे सांगितलंस, आणि आम्ही कुठे उभं राहायला पाहिजे हे पण सांगितलंस. तर त्याबद्दल बर्वाच्या सर्व परिवाराकडून तुझे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही इथे मला बोलवलं. बर्वा स्किन थेरपी प्रॉडक्ट सगळे चांगले आहेत आणि काम पण खूप छान चालू आहे. त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर मला बोलायला मिळालं, ह्यात मला सुद्धा आनंद आहे आणि छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.